आहा, बघितलं ना किती छान अशी कुरकुरीत भजी बनवलेली आहे। नक्कीच बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल की कधी एकदाची ही भजी खाताल। आणि मैत्रिणींनो, इतकी सोपी रेसिपी आहे आणि इतकी क्रंची क्रिस्पी आपली जी मक्याची भजी आज मी बनवणार आहे। तुम्हाला नक्की त्याप्रमाणे रेसिपी जर तुम्ही बनवली तर नक्कीच तुमची ही भजी इतकी सुंदर आणि एकदम क्रिस्पी आणि तितकी चविष्ट बनणार आहे। तर मैत्रिणींनो, सध्या आजकाल पुण्यात पाऊस चालू आहे, मस्त असं थंडगार पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये जर अशी मस्त चमचमीत भजी जर आपल्याला खायला मिळाली तर किती छान ना। एकदम मस्त असं सुगंध माझ्या सुटलेला। तर चला मैत्रिणींनो, आपण मस्त अशी रेसिपी बघूया आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता इथे मी एक मक्याचं कणीस घेतलेलं आहे। आता तुम्ही कणीस जर समजा नसेल तर तुम्ही फ्रोझन आपली मक्याची दाणेही घेऊ शकता। तर त्यानंतर दोन्हीही शॉपमध्ये मिळून जाते इझिली। आता मस्त मी त्याला अर्ध कट करून घेतले आणि अर्धे दाणे आपल्याला असे मस्त क्रंची जी मस्त भज्यात खाताना लागतील त्यासाठी मी बाजूला केलेत। आता हे जे बाजूला मी मिक्सरच्या भांड्याला ठेवलेत हे आपल्याला मस्त वाटून घ्यायचे, कारण त्याची पेस्ट बनवायची आणि इतकी छान टेस्ट होती मैत्रिणींनो, नक्की करून बघा। आता मी इथे घेतलेला एक बाउल, त्यामध्ये थोडेसे मक्याचे अर्धे दाणे क्रंचीवाले ठेवले जे दाताखाली लागतील असे, आणि बाकीची पेस्ट करून घेतली। आता ही पेस्टला काही पाणी घालायची वगैरे गरज नाही आहे, ते तसेच मस्त पेस्ट होणार त्याची। आणि त्यानंतर मी मस्त असे त्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। आता तुम्ही किती लोकांसाठी बनवणार आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घ्या। आता हे मला दोघांसाठीच बनवायचे होते, सो मी त्यानुसार क्वांटिटी घेतली। त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ होतं। आणि मैत्रिणींनो, आणखी एक आहे, जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर तुम्ही फक्त कॉर्नफ्लॉवरचे पण बनवू शकता, ते पण इतके सुंदर होतात। आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी आपली घरगुती बनवलेली आल्या लसूणची पेस्ट टाकली आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे 4-5 आपले कढीपत्त्याची पानं मस्त त्यामध्ये कुस्करून टाका किंवा असे चुरगुळून टाकले तरी चालेल, त्याचाही टेस्ट खूप छान लागतो। चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे। मैत्रिणींनो, बघू शकता इतकी सुंदर आपली भजी बनतात। आणि त्यानंतर मी छोटीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली आणि एकदम कमीत कमी मसाल्यांमध्ये तुमची ही भजी इतकी सुंदर बनतात। कुठलाही सोडा आपल्याला यामध्ये वापरायचा नाहीये। मी पावसाळ्यात नक्की कुठली भजी करतात आणि कशी करतात मलाही नक्की सांगा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही भजी कशी वाटली। बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असं, एवढी छान माझी रेसिपी आहे। त्याचसोबत तुम्ही पण ट्राय करा, नक्कीच तुमची पण सेम अशीच बनेल। त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। आता मी इथे छोट्या छोट्या बारीक मिरच्या घेतलेल्या आहे, ज्या बारीक कट करून घ्यायचं आहे। आता तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, पण हिरवी मिरचीची जी टेस्ट आहे ना ती लाल तिखट मिरचीची पावडरची कधी येणार नाही, कारण हा डिफरन्स आहे दोघांमध्ये। खूप मस्त वाटतं ते हिरवी मिरची कमी तिखटवाली जेव्हा दाताखाली लागते, इतकी सुंदर लागते ती। त्यानंतर मी मस्त, आणि कुठलंही पाणी वगैरे काहीही घालू नका, बिना पाण्याचंही ते पीठ एकदम असं स्ट्रक्चर त्याचं छान बनतं। आणि मी इथे कुठलंही पाणी कशातच यूज केलेलं नाही आहे। आणि तुमच्याकडे भरपूर असं कांदा पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। मी आता इथे एक कांदा कुस्करून घेतलेला आहे बारीक, तो पण त्यामध्ये छान मिक्स करायचा आहे। पाणी न टाकता मी फक्त गरम तेल 2-3 चमचे टाकलेले बारीक एकदम, तेवढंच फक्त गरम तेलच टाकायचे, पाणी वगैरे टाकू नका, कारण मका आणि कांदा दोन्ही कॉम्बिनेशनला पाणी खूप सुटतं आणि टेस्ट पण छान लागते। पाणी घातल्यानंतर त्याची टेस्ट पण एकदम अशी वेगळीच लागू शकते त्याची। आपलं तेल पण मस्त गरम झालेलं आहे आणि गॅस पण एकदम आधी तेल तापून घ्यायचं, नंतर थोडंसं कमी करायचं, नाहीतर एकदमच जळून जातील, नाहीतर मग एकदमच कच्ची राहतील ती। त्यामुळे भजी छान अशी मस्त कुरकुरीत आपली बनणार। आणि त्यात आणखी एक ऑप्शन आहे, जर तुम्हाला आणखीच क्रंची किंवा कुरकुरीत पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घाला, त्याची पण खूप छान लागतात। ते मी मस्त मीडियम फ्लेमला आता भजी आपली गोल गोल छोट्या आकाराची बनवून घेत आहे। तुम्ही हवे त्या आकाराचे कमी जास्त छोटे मोठे करू शकता, मस्त बनतात।
आणि बघा मी हळद टाकलेली नाही आहे तरी पण आपल्या भज्यांना कलर कसा आलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली आहे कारण आता आपल्याला त्याला क्रंचीपणा द्यायचा आहे. तर आता ते मस्त भाजले पाहिजे, तळले पाहिजे. आणि मैत्रिणींनो, अशाच नवनवीन आणि भन्नाट रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करायला विसरू नका. तर बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे आपल्या भज्यांना. मी कुठलीही हळद किंवा काहीही कलर वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे, अगदी सोडासुद्धा टाकला नाही आहे. तरी पण आपली भजी इतकी क्रंची आणि कुरकुरीत झालेली आहे. आणि सपोज तुमच्याकडे अचानक गेस्ट जरी आले तरी असं एखादं असं भन्नाट बेत होऊन जाऊ द्या, कारण त्यांनाही छान वाटेल आणि तुमचीही मस्त वाह होईल. आणि मी मस्त मिरच्या त्याच्यासोबत तळून घेतल्या, इतक्या छान लागतात मिरच्या त्याच्यासोबत. किंवा तुम्ही सॉस किंवा एखादी चटणी, ग्रीन चटणी ती पण ॲड करू शकता त्यांच्यासोबत, इतकं छान लागतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला